वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाण याला अखेर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरनं कालच बेड्या ठोकल्या। खरं तर आपण पाहतोय 30 मे रोजी म्हणजे कालच पोलिसांना माहिती मिळाली की निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आणि पुणे पोलिसांच्या 6 पथकांनी मिळून, ज्यामध्ये गुंडाविरोधी पथक, सायबर पथक असेल, त्याचबरोबर गुन्हे शाखेचं पथक यांनी मिळून जे आहे निलेश चव्हाणला ताब्यात घेतलं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर मध्यरात्री त्याला पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव रुग्णालयात त्याचं मेडिकल करण्यासाठी आणलं आणि त्यानंतर पहाटे 4च्या सुमारास त्याला बावधन पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं। त्यानंतर जर आपण पाहिलं आता थोड्याच वेळापूर्वी निलेश चव्हाणला पोलिसांनी कोर्टात नेलेलं आहे। त्या ठिकाणी त्याची जी आहे सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। असं देखील कळते की पोलीस त्याची पोलीस कोठडीची मागणी देखील करणार आहे। हा जर संपूर्ण प्रकरण आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता। खरं तर निलेश चव्हाणवर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। वारजे पोलीस ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या विरोधात पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवतानाचे त्याचे व्हिडिओ त्यांनी शूट केले होते। त्यानंतर जर आपण पाहिलं तर वारजे पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीकडून त्याच्या विरुद्ध कंप्लेंट देण्यात आली होती आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। जे वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचं कसपटे कुटुंबियांना समजलं। ज्यावेळेस कसपटे कुटुंबीय निलेश चव्हाणच्या घरी ते बाळ ताब्यात घेण्यासाठी गेला असता निलेश चव्हाणनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना उडवडीची उत्तरे दिली। तो देखील एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी देखील त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता। गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी दिरंगाई केली होती। निलेश चव्हाणला अटक झाली नव्हती, अशातच तो फरार झाला। खरं तर आपण पाहिलं तर पुण्यातून तो रायगडच्या दिशेने गेला, रायगडवरनं मुंबईवरनं तो उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमध्ये गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या 10 दिवसामध्ये त्यांनी थेट नेपाळपर्यंत त्यांनी प्रवास केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाण हा नेपाळला का गेला हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण पोलिसांनी त्याच्यावर ट्रॅप लावला होता, त्याला वेळोवेळी जे आहे ते ट्रॅक करत होते। त्याचे बाहेर देशात जाण्याचे मार्ग देखील पोलिसांनी बंद केले होते। त्यामुळे नेपाळ एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी पासपोर्ट लागत नाही, कोणताही व्हिसा लागत नाही, म्हणून निलेश चव्हाण त्या ठिकाणी गेला। पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही तपासले त्यांनी, वेळोवेळी जे आहे पोलिसांचे सोर्स वापरून जे आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास केला आणि त्यानंतर निलेश चव्हाण जो आहे तो पोलिसांना नेपाळ येथे सापडला। त्यानंतर जर आपण पाहिलं तर लगेचच त्याचा ताबा घेतला आणि मध्यरात्री त्याला या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आहे बावधन पोलीस स्टेशन मध्ये आणलं। आता थोड्याच वेळापूर्वी त्याला न्यायालयात नेण्यात आले। आता न्यायालयामध्ये काय प्रक्रिया होते, पोलिसांना किती दिवसाची कोठडी मिळते हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पुणे।